नवोदय बघूया बातमीपत्रातल्या विशेष बातम्या। राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेअंतर्गत सन 2023-24 या वर्षातील रखडलेल्या निवड यादीला तात्काळ मान्यतेसह लाभार्थ्यांना मानधन वाटप करण्यात यावे। यावेळी तर अन्य प्रलंबित अन्य मागण्यांसाठी काल नांदेडच्या जिल्हा परिषदेसमोर बहुजन टायगर युवा फोर्सच्या वतीने ऑगस्ट क्रांती दिनी एक दिवसीय भजन आंदोलन करण्यात आले। ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत जे कलावंतांना मानधन मिळतं ती सन 2023-24 ची यादी फेब्रुवारीमध्ये जिल्हास्तरीय समितीने बैठकीमध्ये जाहीर म्हणजे पात्र केलेली होती, परंतु ती पात्र केलेली यादी अद्याप जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागानं मंजूर केलेली नाही आणि ती यादी तात्काळ मंजूर करण्यात यावं यासाठी संबंधित जिल्हास्तरीय समिती जी आहे त्या समितीचे सर्व लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी त्या समितीचे जे उपाध्यक्ष सदस्य या ठिकाणी भजन आंदोलन करीत आहेत आणि या आंदोलनाला बहुजन टायगर युवा फोर्सच्या वतीनं आम्ही सर्व पदाधिकारी आणि कलावंतांना पाठिंबा दिलेला आहे। मागणं एवढंच आहे की फेब्रुवारीमध्ये जे 23-24 ची यादी समितीनं बैठक घेऊन जाहीर केलेली होती, पात्र करून शासनाकडे ठरवली म्हणजे दिलेली होती सदस्य सचिवाकडे, ती सदस्य सचिवांनी मंजूर करणं गरजेचं असताना मार्चमध्ये जो नव्यानं GR निघाला शासनाकडून त्या GR मध्ये सदस्य सचिव म्हणून पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आणि समाज कल्याण विभाग आणि पंचायत विभाग या दोघांच्या वेगवेगळ्या त्या पूर्वीच्या आणि आत्ताच्या सध्याच्या GR मुळे ही यादी रखडलेली आहे। तर आमची एकच मागणी आहे की ही यादी पूर्वीची फेब्रुवारी महिन्यातली आहे, निवड झालेली आणि समितीने दिलेली असल्यामुळे संबंधित सदस्य सचिवांनी ती तात्काळ निवड जाहीर करावी। कोल्हापूर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी रोमच्या धर्तीवर संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह भक्कमपणे उभारलं होतं। हे ऐतिहासिक नाट्यगृह असून या नाट्यगृहाशी कलाकार, रसिक आणि कोल्हापूरकरांचं जिव्हाळ्याचं नातं होतं। या भावनांचा विचार करून ऐतिहासिक नाट्यगृहासाठी शासनाकडून 20 कोटींची निधी देणार अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना केली। तारखेला खरं म्हणजे ही दुर्दैवी घटनाच म्हणावी लागेल की केशवराव भोसले नाट्यगृह हे ऐतिहासिक नाट्यगृह कोल्हापूरमधलं त्यांच्या केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी 8 तारखेला दुर्दैवाने ही घटना झाली आणि त्यामध्ये हे नाट्यगृह जे आहे हे जळून खाक झालं। खरं म्हणजे नाट्यगृह अनेक असतात, परंतु काही नाट्यगृह जे आहेत त्याच्याशी कलावंतांचं आणि श्रोत्यांचं देखील एक जिव्हाळ्याचं नातं असतं आणि एक इमोशनल त्याला टच असतो, एक भावना असतात। तशा भावना या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या बाबतीमध्ये या कोल्हापूरकर वासियांच्या आहेत आणि आमच्या देखील आहेत। खास हे नाट्यगृह राजश्री शाहू महाराज यांनी त्यांच्या संकल्पनेतून त्यासाठी खास ते परदेशी गेले, रोमला गेले आणि नाट्यगृह आणि खासबाग हे जे मैदान आहे हे लागून त्या काळामध्ये त्याची निर्मिती झाली। 109 वर्ष ही जुनी इमारत, ऐतिहासिक इमारत, आज इमारत पूर्णपणे सागवान लाकडाची त्या काळामध्ये बांधली गेली। आजही त्याचं स्ट्रक्चर पाहिल्यानंतर जी काय घडणावळ आहे ती पाहिल्यानंतर अशा वास्तू पुन्हा होणे नाही अशा प्रकारची घडणावळ त्या काळामध्ये केली। परंतु आता मी कलावंतांनाही भेटलो, अनेक लोक पुढे येत आहेत मदतीचा हात देण्यासाठी, किंबहुना एक त्यांचं म्हणणं पुन्हा केशवराव भोसले जसेच्या तसे आम्हाला पाहिजे। म्हणजे याचा अर्थ हे जे नाट्यगृह आहे हे नाट्यगृह जसं होतं पूर्वी तसंच पुन्हा उभं राहावं अशा प्रकारची भावना कलाकारांची, कलावंतांची आहे आणि त्याचबरोबर कोल्हापूरकर नागरिकांची देखील आहे। आणि म्हणून यामध्ये मला वाटतं जेवढे कलावंत आहेत ते कलावंतांनी कधी ना कधी या नाट्यगृहामध्ये
आपला कला पेश केली असेल, कला सादर केली असेल, आपले नाटकाचे शो केले असतील आणि त्यामुळे ह्याच्याशी फार जिव्हाळ्याचं नातं आहे. आणि म्हणून मला देखील खूप फोन आले, खूप मेसेजेस आले. आणि जेव्हा हे 8 तारखेला ही घटना घडली त्यावेळेस देखील एक मला एक वेदनादायी ते चित्र आणि घटना होती. त्यामुळे आम्ही नक्कीच शासन हे सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आपलं आहे, महायुतीचं, आणि कलावंतांचा देखील आदर करणारं आहे आणि श्रोत्यांचाही आदर करणार आहे. आणि म्हणून हे आत्ताच मी इथे उभा असताना अनेक आर्किटेक्चर आले, कलावंत आले, ते सगळेजण येऊन पुढे याला एक सहकार्याची भावना त्यांनी दाखवली. याचा अर्थ या वास्तूशी त्यांचं अतिशय जे भावनिक नातं किती घट्ट होतं याचं एक प्रचिती येते. आणि म्हणून याची संपूर्ण चौकशी देखील आपण लावलेली आहे. उच्चस्तरीय चौकशी होईल. फॉरेन्सिक लॅबची लोक या ठिकाणी टेक्निशियन देखील आज येऊन गेले. त्याच्यावर पोलीस देखील चौकशी करतात. ठीक आहे, हा चौकशीचा भाग आहे. त्याच्यामधून जे काही निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढचं जे काय व्हायचं ते होईल. परंतु हे नाट्यगृह उभं राहणं पुन्हा हे महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे आयुक्त आणि कलेक्टर यांनी मला माहिती दिलेली आहे की याचं इन्शुरन्स देखील काढला होता, विमा, आणि तो 5 कोटीचा विमा आहे. आणि त्याचबरोबर या संपूर्ण जशी वास्तू होती पूर्वी तशी वास्तू पुन्हा उभी करण्यासाठी त्यांनी एस्टिमेशन केलेलं आहे 25 कोटीचं. त्यामुळे यामध्ये 20 कोटींची आवश्यकता आहे. सरकार शेवटी सर्वसामान्यांच्या भावनांचा आदर करणारं सरकार आहे. त्यामुळे 20 कोटी रुपये सरकारच्या वतीने या नाट्यगृहाला दिले जातील. 8 कोटी विम्याचे आणि 20 कोटी असे 25 कोटीमध्ये हे नाट्यगृह जसंच्या तसं उभं राहील आणि एकदम युद्ध पातळीवर हे नाट्यगृह पुन्हा या कोल्हापूरकर वासियांच्या सेवेशी उभं राहील. अशा प्रकारची या ठिकाणी जे काही काम करायचं ते होईल. आणि खरं म्हणजे केशवराव भोसले यांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधील दहेंद्रे ढाणा गावात दूषित पाण्यामुळे 40 लोकांना अतिसाराची लागण झाली. यातील एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दहेंद्रे ढाणा येथील तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या आरोग्य केंद्रात खासदार बळवंत वानखेडे यांनी जाऊन पाहणी केली. दूषित पाणी पुरवठ्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये अतिसाराचे प्रमाण वाढले असून स्थानिक वैद्यकीय अधिकारी डॉक्टरांना रुग्णांची काळजी घेण्याचे खासदार बळवंत वानखेडे यांनी आदेश दिले. मेळघाटमध्ये दूषित पाण्यामुळे नेहमीच सातत्यानं आरोग्यावर परिणाम होणाऱ्या घटना घडतात. आता जे दह्यांद्री गावात अतिसारची लागण झाली आणि त्यामुळे 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 35-40 जणं त्या आजाराला बळी पडले. आणि एवढं भयंकर प्रमाणात त्या गावात त्या साथीचा फैलाव झाला की लहान मुलं असतील किंवा मोठी माणसं असतील ते सगळे या अतिसारानं पीडित झाले. ही बातमी मला समजली आणि मी पाहिलं, तिथं गेलो तर आजही कॅम्प सुरूच आहे आणि अनेक पेशंट आजसुद्धा तिथे मोठ्या प्रमाणावर आहेत. पाण्याची जी व्यवस्था आहे ती विहिरीतून पाणी घेतल्या जाते आणि ते दूषित असल्यामुळे आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो आहे. संबंधित अधिकारी यांना मी फोनवरून सूचना दिल्या आणि मग आरोग्य यंत्रणा असेल किंवा पाणी पुरवठा योजना असेल या सर्वांना सूचना देऊन त्या सगळ्या कार्यान्वित करण्यासाठी संबंधितांना सूचना दिल्या. अरे सुनीता, जरा देखो तो कौन है? अरे अनु, तू कैसी हो? बढ़िया हो, बैठ, मैं अभी आई. अरे क्या हुआ? इतनी परेशान क्यों हो? अरे ये देख मेरे किचन का हाल. इन्हें तो बोल बोल के थक गई हूँ मैं. और ये नौकरानी भी ना एक सामान जगह पे नहीं रखती. अरे हम गृहिणी से जुड़ा अटूट हिस्सा है ये किचन.
अब इसे छोड़ अम्बा किचन ट्रॉली मेकर के हवाले। अम्बा किचन ट्रॉली मेकर ये क्या है? अम्बा किचन ट्रॉली मेकर आपके किचन और आपकी पसंद के अनुसार, बिल्कुल हमारी इच्छा अनुसार बढ़िया और टिकाऊ किचन ट्रॉली, डायरेक्ट होम डिलीवरी और फिटिंग, कम से कम खर्च में, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने के लिए निकाल भी सकते हो। अब हर चीज होगी अपनी सही जगह पर, तो आप अपना किचन कब सजा रहे हो? अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर टू MIDC रोड, गुण बाबा मंदिर के पास, अमरावती, महाराष्ट्र। परभणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना स्वावलंबी बनवण्याचा महायुती सरकारचा प्रामाणिक प्रयत्न आहे। त्यासाठी राखी पौर्णिमेच्या 2 दिवस आधीच योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या खात्यावर टाकण्यात येणार आहे। महायुती सरकारकडून महिलांना आयोजनांच्या माध्यमातून पाठबळ दिले जाते, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले। तुमचं आयुष्य आहे, याचं मूल्य आपण कधी करू शकत नाही। जो संघर्ष तुम्ही आयुष्यामध्ये करता याची तुलना कुठल्याही गोष्टीशी होऊ शकत नाही। जी माझी भगिनी 9 महिने एक बाळ तिच्या शरीरामध्ये इतके बदल होत असताना, इतकी पीडा होत असताना वाढवते, तिच्या पीडेची तुलना, तिच्या त्या त्रासाची तुलना कुठल्याही गोष्टीशी करता येत नसते। पण एक शासन म्हणून, एक सरकार म्हणून तुमच्या सगळ्या जणींच्या आयुष्यामध्ये एक सकारात्मक बदल आणण्याच्या दृष्टीने काही ना काही आपण करावं, म्हणून महायुतीच्या सरकारने ही योजना त्यानिमित्ताने आणली। आणि आमच्या सगळ्यांची अशी इच्छा आहे की जी माझी माता भगिनी किंवा जी माझी गृहिणी नेहमी ही अपेक्षा ठेवत असते की मला दिवाळीला अशीच साडी पाहिजे, मला दिवाळीला अशाच मंगळसूत्र पाहिजे, अशाच कानातले पाहिजे, तिने हा विचार करावा की ते मंगळसूत्र माझ्या पतीने घडवून देण्यापेक्षा जर माझ्या 1500 रुपयातनं मी बचत केली तर मी स्वतःच माझं मंगळसूत्र घडवू शकते। जर एखादी साडी नवीन मला आवडली तर ती पतीने घेऊन देण्याची वाट बघत न राहता जर माझ्या हक्काच्या पैशातून मला ती घेता आली तर त्याचा एक वेगळा आनंद निश्चितपणाने मला त्यानिमित्ताने वाटेल। आणि म्हणून ही योजना तुमच्या सगळ्या जणींच्या आयुष्यामध्ये चांगला बदल आणण्याच्या दृष्टिकोनातून आणलेली आहे। आज माझ्या अंगणवाडी सेविका, आशा सेविका आहेत, मदतनीस आहेत, खूप मोठ्या संख्येने फॉर्मचं रजिस्ट्रेशनही करत आहेत। आम्ही सुरुवातीला ज्यावेळेला ही योजना आणली त्यावेळेला विभाग म्हणून आम्ही प्रस्तावित केलं होतं की 21 ते 60 या वयोगटापर्यंत राजेश दादा ही योजना आपण आणू। पण ज्या वेळेला याचं प्रेझेंटेशन, याचं सादरीकरण आम्ही अजितदादांच्या कार्यालयात घेतलं, अजितदादा म्हटले की आधी ती वयोमर्यादा तू वाढवून 65 कर, कारण 65च्या पुढं आपल्याला श्रावणबाळ असेल, संजय गांधी निराधार असेल, अनेक योजना आपल्याकडे आहेत। पण 21 ते 65 हा जर वयोगट असला तर माझ्या 60 आणि 65च्या वयोगटाची ज्या माता भगिनी आहेत त्यांनाही आपल्याला या योजनेअंतर्गत लाभ देता येईल। कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यातील वकिलांची परिषद कोल्हापुरातील महासैनिक दरबार येथे झाली। परिषद सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला। त्यांनी 8 दिवसात हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले। त्यामुळे खंडपीठाबाबत कोल्हापूरकरांच्या आशा पल्लवित झाल्या। मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन नाही पाळले तर 22 ऑगस्टला 6 जिल्ह्यातील 64 तालुक्यातील महसूल कार्यालयासमोर वकील आंदोलन करतील, असे खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक व बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सर्जेराव खोत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत साहेब यांच्यासोबत चर्चा केली। कदाचित उदय सामंत साहेब हे मुख्यमंत्री साहेबांसोबतच होते, त्यामुळं मुख्यमंत्री साहेबांसोबत सामंत साहेबांनी संग्राम देसाई यांच्या फोनवरनं चर्चा करून दिली। या सभागृहामध्ये फोन झाला आणि या सभागृहामध्ये सभागृहाला सुद्धा फोनचं संभाषण ऐकवण्यात आलं। माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सांगितलं की येत्या आठवडाभरामध्ये किंवा अर्धा दिवसामध्ये या खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाला त्यांनी भेट देतील, त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून घेतील आणि खंडपीठाची जी काय मागणी आहे त्याबाबतच्या ज्या घडामोडी आणि सद्य परिस्थिती याबाबतची माहिती करून घेतील आणि लवकरच कन्सल्टेशनची प्रोसेस पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री महोदय हे माननीय मुख्य न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय यांच्यासोबतसुद्धा आचारसंहितेच्या पूर्वी भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करतील आणि तसं सदैव प्रयत्न राहील। हे शासन या भूमिकेशी सहमत आहे आणि कोल्हापूरमध्ये खंडपीठ करण्यासाठी प्रयत्नशील राहील अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे। त्याच्यामुळं मुख्यमंत्री
उदय सामंत साहेब आणि संग्राम देसाई यांच्या अभिनंदनाचा देखील ठराव याच सभागृहामध्ये मंजूर झाला आणि अशा प्रकारे आजची जी वकील परिषद होती ही चांगल्या अर्थाने संपन्न झाली. चर्चेतून निश्चितपणानं चांगला मार्ग निघेल या गोष्टीवरती आम्ही विश्वास ठेवू आणि तुर्तास कोणत्याही प्रकारचं उग्र स्वरूपाचं आंदोलन हे कृती समितीच्या माध्यमातून होणार नाही, तर मुख्यमंत्र्यांशी कम्युनिकेशन होईल, त्यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी सर्व वकिलांशी इथे उपस्थित असलेल्यांशी फोनवरती बोलतो. त्याप्रमाणे स्पीकर फोनवरती आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या सर्व 6 जिल्ह्यातल्या या वकिलांना आणि खंडपीठ कृती समितीच्या सदस्यांना आश्वासन दिलं की कोणत्याही परिस्थितीत पुढच्या 8 दिवसामध्ये आपण या खंडपीठ कृती समितीच्या सदस्यांबरोबर एक बैठक घेऊ, त्यांच्याशी चर्चा करू आणि त्वरितच बॉम्बे हायकोर्टचे चीफ जस्टिस यांच्याशी संपर्क साधून कोल्हापूरमध्ये लवकरात लवकर खंडपीठ कशा पद्धतीने होता येईल या दृष्टीने पत्रव्यवहार करून त्यांची भेट घेऊ, असं आश्वासन आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आज आम्हाला दिलेलं आहे. सोशल मीडियाच्या विविध साईटवर पैसे कमविण्याचे मार्ग असताना भारत सरकार मान्यताप्राप्त नॉलेज वेव इंडियाच्या वतीने वयाच्या 20व्या वर्षी एनिमेशन पदवीचे शिक्षण घेणारा व महिन्याला लाखो रुपये कमवून अर्न अँड लर्न या कमवा वशिका या उक्तीला सार्थ ठरवणारा मेहकर तालुक्यातील देमाली येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा लॉर्ड बुद्धा टीव्हीचे संवाददाता प्राध्यापक गजेंद्र गवई यांचा सुपुत्र अश्वजित गजेंद्र गवई याला उत्तराखंडच्या नैनिताल येथील हॉटेल होकोच्या भव्य सभागृहात राष्ट्रीय स्तरावरील नॉलेज वेव इंडिया इलाइट परफॉर्मर अवॉर्ड 2024 या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कमी दिवसात जास्त प्रमाणात अचिव्हमेंट केल्याने सदर राष्ट्रीय पुरस्कार अश्वजित गवई यास नॉलेज वेव इंडियाचे संस्थापक हर्ष विकल अल्फा प्रोजेक्टचे संस्थापक सीज दीप यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. हुआ बहू, माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावर रणकंदन सुरू असताना SC/STच्या आरक्षणाच्या वर्गीकरणासंदर्भात सुप्रीम कोर्टाने धक्कादायक निर्णय दिलेला आहे. खळबळजनक बाब म्हणजे आरक्षणाबाबत कुणाचीही मागणी नसताना, कुणाचेही आंदोलन नसताना सुप्रीम कोर्टाचा या देशातील बहुजनांवर अन्याय करणारा निर्णय येतो. या संदर्भात केंद्र सरकारने पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे. या संदर्भात काँग्रेसची काय भूमिका असेल यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की बाबासाहेबांचे संविधान तयार करताना काँग्रेसची मोलाची साथ होती. जर संविधानाचे संरक्षण करू तर लोकशाहीचे संरक्षण करू, सत्तेपेक्षा संविधान महत्त्वाचे, असे सूचक वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केले. जय भीम नमबुद्धा. आपण पाहताय लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनल में प्राध्यापक गजेंद्र गवई. यावेळेस आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजयजी वडेट्टीवार साहेब आहेत. सर, आपल्यासाठी एक प्रश्न आहे. आता नुकताच या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिलेला आहे. SC आणि STच्या आरक्षणामध्ये या ठिकाणी वर्गीकरणाची या ठिकाणी त्यांनी मांडणी केलेली आहे. काय म्हणले याबद्दल? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयासंदर्भात फार काही भाष्य करता येणार नाही, पण मला तरी वाटतं की या संदर्भात पुनर्विचारच होण्याची आवश्यकता आहे. कोणाची मागणी होती, कोणाच्या मागणीनुसार हा निर्णय झाला, कोणी
आंदोलन केलं होतं यामध्ये कुणाचंही मागणी नव्हती, कुणाचंही आंदोलन नसताना हा जो निर्णय येतो हा धक्कादायक निर्णय आहे. हा खरं म्हणजे या देशातील बहुजनांवर अन्याय करणारा निर्णय आहे असं माझं स्पष्ट मत आहे आणि त्या संदर्भात केंद्र सरकारने पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे. दुसरा एक प्रश्न असा होता की आपण पाहिलं की मागच्या लोकसभेमध्ये आपण संविधानाचा मुद्दा घेऊन या ठिकाणी संपूर्ण एस आणि एस टी लोकांनी काँग्रेसच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले. आता खरं तर सोशल मीडियावर पाहतो आपण आता काँग्रेसची काय भूमिका राहणार? काँग्रेसची भूमिका संविधान, काँग्रेस, लोकशाही हे समीकरण आहे, विचार आहे आणि या देशामध्ये बाबासाहेबांना संविधान तयार केलं काँग्रेसची साथ होती. हा देश विसरू शकत नाही. बाबासाहेबांसारख्या विद्वत जगविख्यात हुशार व्यक्तींना ही जी जबाबदारी ती काँग्रेसच्या सगळ्यात सोपवली गेली आणि म्हणून त्या माध्यमातून लोकशाही वाचवणं. जर आम्ही संविधानाचं संरक्षण करू शकतो तर लोकशाहीचं संरक्षण करू, बिलकुल या देशातील बहुजनांचं संरक्षण करू. म्हणूनच आमची सगळ्यांची जबाबदारी ही सर्वप्रथम सत्तेपेक्षा संविधान महत्त्वाचे. तर दर्शकांना हे होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजयजी वडेट्टीवार आणि आपण पाहत आहे लॉर्ड मी प्राध्यापक गजेंद्र गवई आणि कॅमेरामॅन या ठिकाणी प्रीतम मानकर सर. जय हिंद, नमस्कार. सोपेकाम व नांदेड वाघाळा मनपा कामगार कर्मचारी युनियन आणि सफाई कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथील नियोजन भवनात स्वच्छता सेवेची उपलब्धता व वंचितता या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. माजी खासदार डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कार्यशाळेचे उद्घाटन मनपाचे आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे यांच्या हस्ते करण्यात आले. मी कॉम्रेड गणेश शिंगे, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका कामगार कर्मचारी युनियनचा संस्थापक अध्यक्ष आहे. गेल्या 25 वर्षापासून मी सफाई कामगारांच्या बाबतीमध्ये त्यांची संघटनेची बांधणी करणे आणि त्यांना सेवा सवलती मिळवून देण्याचं काम गेल्या 25 वर्षापासून मी करत आहे. आज सोफेकाम एक सामाजिक संस्था आहे जे सफाई कामगार आणि सलम एरियामध्ये गोरगरीब राहतात त्या लोकांच्या सुखसुविधाच्या बाबतीमध्ये सर्वे करून ते गव्हर्नमेंटला त्यांनी रिपोर्ट करतात आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या आणि वंचिताच्या साठी त्यांनी त्यांचे योगदान राहते. आज त्या संस्थेच्या माध्यमातून नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये एक कार्यशाळा होत आहे आणि त्या कार्यशाळेच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांच्या जीवनावर आधारित त्याच्या जीवनामध्ये सुधारणा होणे आणि शहरामध्ये साफसफाईची नीटनेटकी व्यवस्था राहावी यासाठी प्रशासनाला त्यांनी अवगत करणे अशा स्वरूपाचं आज या कार्यशाळेच्या माध्यमातून मांडणी त्यांची चालू आहे. गेल्या 21 आणि 23 या 3 वर्षांमध्ये त्यांनी या नांदेड शहराचा जो अभ्यास केला त्या अभ्यासाच्या अनुषंगाने त्याचं सादरीकरण आहे आणि तसंच महाराष्ट्रातील पुणा या जिल्ह्यातील वाई नगर परिषदेचं या ठिकाणी काही अभियंते या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्यासुद्धा या ठिकाणी सादरीकरण आहे. मुळामध्ये सोपेकाम ही संस्था सामाजिक दृष्टिकोनातून सफाई कर्मचाऱ्याच्या जीवनावर आधारित सामाजिक उन्नतीचं काम करते एवढं मी सांगू इच्छितो. सोपेकॉम ही संस्था आणि नांदेडमध्ये जे आहे स्वच्छता कामगारांचे जे युनियन्स आहेत हे आम्ही संयुक्त विद्यमाने जे आहे आज एक दिवसीय कार्यशाळा घेतली आहे. आम्ही सोपेकॉमच्या माध्यमातून 2021 ते 23 या कालावधीमध्ये नांदेड वाघाळा महानगरपालिका ह्याच्यामध्ये स्वच्छता सुविधांची काय परिस्थिती आहे आणि त्याचा आणि जात वर्ग लिंग ह्याचा काय एक दुसऱ्याशी सहसंबंध आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. तसंच स्वच्छता कामगार जे पिछड्या वर्गातूनच येतात, मुख्य करून खालच्या जातीतून जे आहे स्वच्छता कामगार येतात, तर स्वच्छता कामगारांचा काय प्रश्न आहेत आणि त्यांची पण कशी वंचितता आहे ह्या सगळ्या प्रश्नांमध्ये हे सगळं अभ्यास आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज जवळपास 101 लोक जे आहेत कार्यशाळेत सहभागी राहिलेले आहेत आणि आता सकाळी आपण वस्त्या आणि वेगवेगळ्या भाग ह्याच्यामधून जे प्रश्न समोर आले ते मांडलेले आहेत. तसंच जे आहे आपण आता स्वच्छता कामगारांच्या प्रश्नांवरही सखोल मांडणी जी आहे करणार आहोत. हर घर तिरंगा मोटरसायकल रॅलीचे आयोजन उपजिल्हाधिकाऱ्यांनी हिरवी झेंडी दाखवून केले. घरोघरी तिरंगा मोहिमेचा शुभारंभ प्रशासनातील सर्व अधिकारी रॅलीमध्ये उपस्थित होते. शहरातील मुख्य मार्गावरून तिरंगा रॅली काढण्यात आली. भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. भारत माता की
वंदे 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 हर घर तिरंगा भारत माता की हर घर तिरंगा या अभियानाचा शुभारंभ 9 ऑगस्ट आजपासून होत आहे। या ठिकाणी आज एक रॅली काढून आपण याचा शुभारंभ केलेला आहे। 9 ते 15 या कालावधीमध्ये अमरावतीमध्ये आणि संपूर्ण राज्यात आणि संपूर्ण देशामध्ये तिरंगा अभियान राबवलं जात आहे। घर घर तिरंगा हे अभियान राबवलं जात आहे आणि हे अभियान अमरावतीतसुद्धा अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं राबवलं जाणार आहे। आणि या ठिकाणी या सर्व दिवस सगळ्या यात्रा रॅलीज आणि मेळा वगैरे सगळे प्रोग्राम या ठिकाणी घेतले जातील। दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट हे प्रत्येक घरावर हा तिरंगा सर्वांनी लावायचा आहे। तिरंगा झेंडा आपल्याला सगळ्यांच्या घरावर असणं आवश्यक आहे आणि हा तिरंग्यासोबत आपल्याला सेल्फी काढूनसुद्धा आपण दिलेल्या साईटवर आपल्याला ती अपलोड करायची आहे। म्हणून मी या तिरंगा अभियानाला शुभेच्छा देतो। सर्व अमरावतीवासियांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय भीम न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया नवीन घडामोडी घेऊन। जय भीम।